सर्किट देखील काय होईल, उलट होईल. म्हणजे याचा अर्थ न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलंब स्क्वेअर. 4π कटतं. म्हणजे याचा अर्थ म्यू नॉट डिवायडेड बाय 4π याची किंमत आहे त्या ठिकाणी 10⁻⁻7 वॉट पर एम्पियर स्क्वेअर. इथं मी त्या ठिकाणी काय मारलं, या 2 स्टेप लिहून. झालं लिहून. चला लक्ष द्या. आता याच्यानंतर पुढची स्टेप आता मला लिहायची आहे. ती काय आहे ती पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या, मग लिहूत आपण. आपण फोर्स इक्वेशन लिहिलं होतं आणि त्या इक्वेशन मधल्या क्वांटिटी बद्दल राहिलो. फोर्स ही वेक्टर क्वांटिटी मला माहिती आहे. फोर्स ही वेक्टर क्वांटिटी मला माहिती आहे. म्हणजे इक्वेशनची डावी बाजू वेक्टर आहे, उजव्या बाजूला वेक्टर असणं गरजेचं आहे, कंपल्सरी. हा तर कॉन्स्टंट आहे, हे दोघं स्केलर आहेत. आर स्क्वेअर, कुठलाही स्क्वेअर ही कंपल्सरी स्केलर क्वांटिटी असते. का बरं? सेल्फ प्रॉडक्ट इज पॉसिबल ओनली इन डॉट प्रॉडक्ट और स्केलर प्रॉडक्ट. ए स्क्वेअर तेव्हाच येऊ शकतं ज्या वेळेस वेक्टर ए डॉट वेक्टर ए जर घेत असाल तर. क्रॉस मध्ये येईल का कधी सेल्फ प्रॉडक्ट? सेल्फ प्रॉडक्ट इज नॉट पॉसिबल इन क्रॉस प्रॉडक्ट और वेक्टर प्रॉडक्ट. म्हणजे आर वेक्टर असेल हो, पण या आर स्क्वेअरच्या डोक्यावर मला एरो मारता येईल का? नाही. माझी अडचण इथंही तीच आहे. डावी बाजू इक्वेशन वेक्टर आहे, उजव्या बाजूला हा तर कॉन्स्टंट गेला. हे दोन्ही स्केलर क्वांटिटी आहेत. ह्या आर स्क्वेअरच्या डोक्यावर मला एरो मारता येईल. सिमिलरली इथं देखील तीच परिस्थिती आहे माझी. म्हणजे याचा अर्थ जर तुम्हाला ही इक्वेशन्स वेक्टरच्या स्वरूपामध्ये लिहायचे असतील तर लिहिण्यापूर्वी त्याचा एक बेसिक फंडामेंटलचा आपण थोडासा विचार करू. कुठला? माझ्याकडे या ठिकाणी हा Q1 चार्ज आहे आणि या ठिकाणी Q2 चार्ज आहे, किंवा माझ्याकडे या ठिकाणी पोल स्ट्रेंथ इथं M1 आहे आणि इथं पोल स्ट्रेंथ माझ्याकडे M2 आहे. इथं माझ्याकडे मास M1 आहे, तर इथं त्या ठिकाणी मास माझ्याकडे काय आहे? M2 आहे. आता लक्ष द्या, Q1 चार्ज ह्या Q2 चार्जवर काही ना काही फोर्स टाकत असेल, बरोबर आहे का चूक आहे? सिमिलरली Q2 चार्ज Q1 वर देखील फोर्स टाकत असेल.
मी जर तुम्हाला विचार F12 लिहितो, म्हणजे याचा अर्थ काय? Q1 चार्जनं Q2 चार्जवर टाकलेला फोर्स. समजा हा पॉझिटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे, दोघेही पॉझिटिव्ह आहेत. Q1 न Q2 वर फोर्स टाकलेला म्हटल्यानंतर हा काय असेल? असा असेल. हा कोण असेल? हा असेल F12 असेल. कारण का? पॉझिटिव्ह पॉझिटिव्हला काय करतो? रिपेल करतो. बरोबर आहे का चुक? आता लक्ष द्या, इथं F12 वेक्टर लिहिलं म्हणजे काय? पोल M1 न M2 वर टाकलेला फोर्स. हा नॉर्थ पोल आहे आणि हाही बिचारा समजा नॉर्थ पोल आहे. हा काय होईल? हा त्याला रिपेल करेल, म्हणजे त्या ठिकाणी ही डायरेक्शन असेल कुणाची? वेक्टर F12 ची डायरेक्शन असेल. आता लक्षात घ्या, M1 टाकलेला फोर्स, तो कसला फोर्स टाकतो? अट्रॅक्शनचा. याचा अर्थ इथला फोर्स असा असेल. हा कोण असेल? F12. काही अडचण? F21. हा, व्हॉट इज F21? Q2 चार्ज न Q1 चार्जवर टाकलेला फोर्स. Q2 चार्ज न Q1 चार्जवर टाकलेला फोर्स F21 आहे. इथं हा देखील F21. ठीक आहे. हा झाला होता F12. आता लिहितो F21. F कोण? M2 मासनं टाकलेला फोर्स म्हणजे अट्रॅक्ट करणार. तर फोर्स किती असतो? तर त्याची मॅग्निट्यूड एवढी असते. कॉन्स्टंट पहिल्या चार्जची मॅग्निट्यूड गुणिले दुसऱ्या चार्जची मॅग्निट्यूड डिव्हायडेड बाय अंतराचा वर्ग. म्हणजे याचा अर्थ इथं लिहावं लागेल 1/4 पाय एप्सिलॉन इंटू Q1 Q2 डिव्हायडेड बाय R². येस नो? इथं लिहावं लागेल 1/4 पाय एप्सिलॉन येस नो? इथं इज इक्वल टू काय येईल? μ0 डिवायडेड बाय 4 पाय. फ्री स्पेस घेऊन टाकू. फ्री स्पेस घेतलं की मलाही आनंद आहे. μ0/4 पाय इंटू M1 M2 डिवायडेड बाय R² ही मॅग्निट्यूड झाली. इकडं μ0 डिवायडेड बाय 4 पाय इंटू M2 M1 डिवायडेड बाय R² असा. सिमिलरली G इंटू M1 M2 डिवायडेड बाय R². इथं कॅपिटल G इंटू M2 M1 डिवायडेड बाय R². मी जर तुम्हाला विचारलं पृथ्वी आणि चंद्र दोघंही मास आहेत, मात्र चंद्र खूप लहान आहे, दोघे एकमेकावर फोर्स टाकत असतील ना ग्रॅव्हिटेशनचा, चंद्र पृथ्वीवर जास्त फोर्स टाकेल का पृथ्वी चंद्रावर जास्त फोर्स टाकेल? पृथ्वी चंद्रावर. नालायकानो, गाढवानो, दोघही त्या ठिकाणी सेम फोर्स टाकत असतील. म्हणजे याचा अर्थ मॅग्निट्यूड दोघांची कशी आहे? सारखी आहे. दोघांची मॅग्निट्यूड कशी आहे? सारखी. यानं याच्यावर टाकलेला फोर्स हा आणि यानं याच्यावर टाकलेला फोर्स हा काय वेगळा आहे? तेच आहे. म्हणजे याचा अर्थ फोर्सेस कसे आहेत? इक्वल इन मॅग्निट्यूड. यस सर. अजून डायरेक्शन बद्दल मी अजून बोललोच नाही.
मी फक्त विचारलं मॅग्निट्यूड मध्ये कसे असतील, हे इक्वल असतील, सेम असतील. मग आता मला या ठिकाणी F12 ही डायरेक्शन लिहायची आहे, इकडून इकडे जाणारी आहे. म्हणून या ठिकाणी R12 हा कोण आहे? इट इज अ युनिट वेक्टर डायरेक्टेड फ्रॉम Q1 टू Q2. मग इथं काय लिहू? F21 इथं आहे, काय लिहू? वेक्टर R21. मग इथं काय लिहू? इथं काय लिहू? आता F12 इथं कसा आहे बघा बर. म्हणजे याचा अर्थ वेक्टर R मग या दोन वेक्टरच्या इक्वेशन वरून काय कळालं तुम्हाला? दे आर इक्वल इन मॅग्निट्यूड बट अपोजिट इन. ओके. म्हणून शेवटचं वाक्य मला इथे लिहिता येईल, वेक्टर F12 इज ऑलवेज इक्वल टू मायनस वेक्टर F21. सिमिलरली इथं देखील वेक्टर F12 इज इथं देखील काय वेगळं आहे? सगळं तेच आहे. मग आता इथून सुरुवात करायची. या 1 2 हे 2 आणि हे 3 स्टेप खालच्या लिहायच्या. चला, बाहेर जाऊन काही फायद्याचं नाही, पाऊस आहे सगळा. जब तक ये बाहर बारिश चलेगी तब तक मेरा पीरियड चलेगा. का? इलेक्ट्रोस्टॅटिक शिकताना तुम्ही हे चित्र पाहिले, ग्रॅव्हिटेशन शिकताना तुम्ही हे चित्र पाहिले, मॅग्नेटिक चित्र तयार झालं. काय कॉप्या करता रे? एकाचं बघा, ऑटोमॅटिकली पुढचे तयार होऊन जातात.
आता एक खाली मला या ठिकाणी वाक्य लिहायचं आहे, ते वाक्य इथंही तेच आहे, इथंही तेच आहे, इथंही तेच आहे, म्हणून 3 वेळेस लिहायचं नाही. एकच वाक्य लांब सडक लिहून टाकायचं आणि संपवून टाकायचं. हां, म्हणून लिहा खाली वाक्य. झालं नाही अजून? झालं? चला घ्या एक वाक्य कॉमन सगळ्यामध्ये खाली. ऑल द 3 forces are mutual forces equal in opposite in direction, equal in magnitude but opposite in direction. काही अडचण याच्यामध्ये? लक्ष द्या. बाहेर जा, पाऊस बंद होईपर्यंत मी सोडत नाही. माझा पिरियड 9 वाजेपर्यंत चालेल, रोजच्या टायमिंग प्रमाणे. हां, लक्ष द्या. ज्या वेळेस आपण एखादा चार्ज जर घेतला त्याच्या ठिकाणी काय तयार होतं? इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं. ज्या वेळेस एखादा मॅग्नेटचा आपण पोल घेत असू तर तो त्या ठिकाणी आपल्या भोवती काय तयार करत असेल? मॅग्नेटिक फील्ड तयार करत असेल. तर ज्या वेळेस एखादं मास आपण त्या ठिकाणी घेतो तर त्या मासच्या भोवती कंपल्सरी काय असेल? ग्रॅव्हिटेशनल फील्ड असेल. मग इलेक्ट्रोस्टॅटिक्स असो की मॅग्नेटिझम असो की ग्रॅव्हिटेशन असो, याच्यामध्ये करायचं काय तुम्हाला? तर तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट या फील्डची स्टडी करायचं आहे. या फील्डची काय करायची आहे? स्टडी करायची. आणि ती स्टडी कशी केली जाते, कशा स्वरूपात करतात, त्याच्यावर आधारित पुढचे कन्सेप्ट आहेत. तुम्ही स्टडी करू शकता वेक्टरच्या स्वरूपात, तुम्ही स्टडी करू शकता त्या ठिकाणी स्केलारच्या स्वरूपामध्ये. तर वेक्टरच्या स्वरूपामध्ये जर स्टडी केली तर त्याचं नाव काय असेल आणि स्केलारच्या स्वरूपामध्ये स्टडी केली तर त्याचं नाव काय असेल, ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. लॉजिक लक्षात घ्या. अ चार्ज ऑलवेज प्रोड्यूस इलेक्ट्रिक फील्ड अराउंड इट. अ पोल ऑलवेज प्रोड्यूस मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. while a mass always produce gravitational field around it. The study of gravitational, electrostatics or magnetic field comes in 2 ways. 2 पद्धतीमध्ये तुम्हाला करता येईल. either in vector form or in scalar form. समजा फॉर एन एक्झाम्पल, मग स्टडी करण्यासाठी काहीतरी लागतं आपल्याला. काय लागतं? तर फॉर एक्झाम्पल एक जण आला माझ्या बाजूला उभारला, मला म्हणला ताकद जास्त. म्हणलं तुझी माझी ताकद जास्त आहे. मग दोघांचं आमचं ठरलं कुठंतरी दाखवायला गेलं ना ताकद. मग आम्ही ठरवलं की जत्रेमध्ये जायचं. जत्रेमध्ये ती मशीन असते, त्याला हँडल असतं, ते हँडल असं दाबलं की ती वर काटा दाखवतो किती ताकद आहे. तर सांगितलं मी त्याला, आपण एक काम करू, उद्या जत्रेमध्ये जाऊ, 2 मशीन एकमेकाच्या बाजूला ठेवू, एका मशीनवरच्या हँडलला तू ओढ, एकावरच्या हँडलला मी ओढतो, ज्याचा काटा जास्त जाईल त्याची ताकद जास्त. त्यानंही तयार झाला, उद्या जायचं म्हणून त्यानंही रात्री आपला मस्त व्यायाम वगैरे करून तयार झाला. मी काही केलं नाही. मी रात्री जत्रेमध्ये गेलो, मागची बाजूनं उघडली मशीन ती, आणि त्या मशीन उघडल्यानंतर मी काय केलं की ज्या मशीनवर त्याला मला उभा करायचं होतं त्याची स्प्रिंग काढून घेतली आणि तिथं बसच्या शॉक ऑब्झर्वरची स्प्रिंग लावली. कुठली? बसच्या.
आणि माझी मशीन उघडली, त्याच्यातली स्प्रिंग काढली आणि बॉलपेनचं असतं ना आपलं, तर त्याची स्प्रिंग मी त्याला लावली आणि परत मशीन बंद करून ठेवल्या आणि जा म्हणलं. ओके. सकाळी त्यांना आला, मी आलो, दोघं जण उभारलेलं. त्यांना आपलं दाबू लागलंय, ते काही दाबलंच जाईना, कारण आतमधली स्प्रिंग कशाची आहे? बसच्या शॉक ऑब्झरची आहे. मी आपलं नुसतं एक बोट लावलं आणि असं करून घेतलं, काटा जर करून गेला. हे बरोबर आहे का? नाही, चूक आहे ना. राईट. सिमिलरली तुम्हाला जर स्टडी करायची असेल, हा चार्ज म्हणला Q1, माझी फील्ड जास्त आहे. Q2 म्हणला छे माझी फील्ड जास्त आहे. मग या दोघाची फील्ड मला टेस्ट करायची, किंवा या दोघाच्या पोलची ताकद मला टेस्ट करायची, किंवा या ठिकाणी या दोन मासचं ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स मला स्टडी करायचं आहे. तर स्टडी करण्यासाठी मी काय केलं, तर काहीतरी एक टेस्टिंग मशीन जसं वापरतो तसं टेस्टिंग करणारी एखादी गोष्ट वापरली. इथं मी वापरला टेस्ट चार्ज, इथं मी वापरला टेस्ट पोल, आणि इथं मी वापरला टेस्ट मास. टेस्ट चार्ज म्हणजे काय? टेस्ट चार्ज म्हणजे काय? युनिट पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे 1 कोलंबच्या ताकदीचा पॉझिटिव्ह चार्जला टेस्ट चार्ज असं म्हणतात. मग टेस्ट पोल म्हणजे काय? युनिट नॉर्थ पोल स्ट्रेंथ. म्हणजे नॉर्थ पोल घेतला, त्याची ताकद किती असली पाहिजे? 1 अँपियर मीटर. इथं मी टेस्ट मास घेतलं. व्हॉट इज अ टेस्ट मास? 1 किलोचा दगड. म्हणजे दुकानामधलं 1 किलोचं माप घेऊन आलो ते, दॅट इज अ टेस्ट मास. आता ते मास मी असं धरलं, पृथ्वीच्या जवळ सोडलं, झप करून गेलं. पण तेच मास मी चंद्राच्या जवळ धरलं, त्यानंही ओढून घेतला. मात्र ताकद ओढून घेण्याची कुणाची जास्त होती? पृथ्वीची ताकद जास्त होती. कुणापेक्षा जास्त होती? चंद्रापेक्षा जास्त होती. म्हणून पृथ्वीच्या भोवतीचं इलेक्ट्रिक ग्रॅव्हिटेशनल फील्ड कसा असेल? स्ट्रॉंग असेल. म्हणजे याचा अर्थ मला जर त्या ठिकाणी या फील्डची स्टडी करायची असेल, तर ती स्टडी करण्यासाठी मला या ठिकाणी कंपल्सरी टेस्ट चार्ज, टेस्ट पोल किंवा टेस्ट मास लागेल. मग त्यांनी नियम सांगितला. टेस्ट चार्ज म्हणजे काय? युनिट ऑफ पॉझिटिव्ह चार्ज. युनिट निगेटिव्ह चार्जला टेस्ट चार्ज म्हणत नाहीत. टेस्ट पोल म्हणजे काय? युनिट नॉर्थ पोल स्ट्रेंथ. म्हणजे 1 अँपियर मीटरचा नॉर्थ पोल. आणि टेस्ट मास म्हणजे काय? युनिट मास. युनिट मास म्हणजे काय? 1 kgचं मास. 1 kgचं मास म्हणजे काय? 1 किलोचा दगड. म्हणून या ठिकाणी जो कोणी टेस्ट चार्ज होता त्याला म्हणतात Q0. टेस्ट पोल जर असेल तर त्याला म्हणतात M0. आणि टेस्ट मास असेल तर त्याला म्हणतात कॅपिटल M0. येस ऑर नो? हा कोण आहे? पॉझिटिव्ह 1 कोलंबचा चार्ज. हा कोण आहे? नॉर्थ पोल 1 अँपियर मीटरच्या ताकदीचा. आणि हा कोण आहे? हा नथिंग बट 1 kg मास. आता ह्याच्यामध्ये फक्त प्रॉब्लेम एक आहे. याच्यामध्ये प्रॉब्लेम एक आहे. कुठला प्रॉब्लेम आहे? नुसता पॉझिटिव्ह चार्ज मिळू शकतो, नुसता निगेटिव्ह चार्ज देखील असतो. नुसता 1 किलोचा दगड देखील तुम्हाला मिळू शकतो. पण तुम्हाला म्हणलं नुसता नॉर्थ पोल दाखव, सापडतो का? नाही. कारण मॅग्नेटिझम मधला तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की त्या ठिकाणी दोन्ही पोल्स त्या ठिकाणी कंपल्सरी एकमेकाबरोबर को एक्झिस्ट होतात. म्हणून त्याला डायपोल असं म्हणतात. डाय म्हणजे दोन पोल. इकडं नॉर्थ म्हणलं की इकडं साऊथ आलाच. मी म्हणलं की माझ्याकडे नुसता नॉर्थ पोल आहे, तुम्ही काय म्हणाल? हे आज कुठं आहे? मी म्हणलं तुम्हाला, अरे खरंच माझ्याकडे नुसता नॉर्थ पोल आहे. तुम्ही म्हणलं दाखवा. मॅग्नेट तुमच्या समोर ठेवलाय मी, त्याला म्हणलं ही कोण आहे? नॉर्थ पोल आहे. साऊथ पोल आता तू कुठं आहे? हुडक. या मॅग्नेटची लांबी आहे इन्फिनिटी. त्या मॅग्नेटची लांबी किती आहे? इन्फिनिटी. म्हणजे याचा अर्थ इन्फायनाइट लॉंग मॅग्नेट इज अज्युम्ड टू हॅव सिंगल पोल.
मी तुम्हाला दाखवलं नॉर्थ पोल इथं आहे आणि तुम्हाला म्हटलं साऊथ पोल, तुम्ही आहे म्हणता ना, दाखवा मला कुठं आहे. तुम्ही हुडकायला गेलात, पण हुडकायला गेल्यानंतर ते सापडावं का तुम्हाला? नाही. का बरं नाही सापडणार? कारण या मॅग्नेटची लांबी इन्फिनिटी आहे. तुम्ही जितकं पुढं जाल तेवढं मॅग्नेट पुढं पुढं, कुणासारखं? हनुमानाच्या शेपटासारखं. जितका पाहिजे तेवढं लांब, त्याचं टोकच सापडणार नाही तुम्हाला दुसरं. संपला, मॅटर्स क्लोज. म्हणजे नुसता नॉर्थ पोल मिळू शकतो का? येस. इनफायनाईट लॉंग मॅग्नेट हॅव्हिंग 1 अँपियर मीटर नॉर्थ पोल इज नोन ॲज टेस्ट पोल. म्हणून त्याला टेस्ट पोल म्हणतात. मग हा झाला टेस्ट चार्ज, हा झाला टेस्ट पोल, तर हे झालं काय? टेस्ट मास. आता याच्यावरची जी काही स्टडी आहे ती उद्याच्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करू.